नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख हे प्रकरण सुरू केले होते. या प्रकरणातील जो पहिला मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती याबद्दल आपण माहिती घेतली. थोडक्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा देशांमध्ये जो व्यापार चालतो त्या व्यापाराच्या माध्यमातून जे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध निर्माण होतात त्या संबंधांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय. आता या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. आंतरविद्याशाखीय आहे, ते विश्लेषणात्मक आहे. अर्थशास्त्र या विषयाच्या स्वतंत्र शाखा आहे, हे आपण मागील लेक्चरला पाहिलं होतं. तसेच या विषयामध्ये कोणकोणत्या अभ्यास घटकांचा समावेश होतो त्याचा देखील आपण आढावा घेतला होता. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सिद्धांत, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ IMF आहे, जागतिक बँक आहे, सार्क आहे, युरोपीय आर्थिक समुदाय आहे, यांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. तसेच दोन देशांमध्ये चलनाचा विनिमय कसा होतो, हे विनिमयाचे दर कसे निर्धारित होतात याचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. या सारख्या विविध घटकांच्या आधारे, विविध मुद्द्यांच्या आधारे आपण मागील लेक्चरला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला या प्रकरणातील जो पुढील मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व याचा अभ्यास करावायचा आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्र विषयाची एक स्वतंत्र आणि उपयोजित शाखा आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून विविध कंपन्या, व्यापारी, वित्तीय संस्था, सरकारे यांच्यामध्ये जे वस्तू व सेवा विषयक व्यवहार होतात त्यांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा होय. उदाहरणार्थ भारतामधून वस्तू व सेवांची अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांना होणारी निर्यात, तसेच युरोपीय देश असतील, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, या देशांकडून भारतात होणारी वस्तू व सेवांची आयात या व्यापाराच्या माध्यमातून भारताचे या देशांशी आणि या देशांचे भारताशी जे विविध आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक संबंध निर्माण होतात त्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यावरून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं आपल्याला महत्त्व लक्षात येईल. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या आधारे आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. त्यामधील महत्त्वाचा पहिला मुद्दा जो आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे मानवी दृष्टिकोनाचा विकास. मानवाचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे अधिक व्यापक आणि विशाल बनतो. केवळ आपला प्रांत, आपला देश ही संकुचित भावना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून दूर होऊन संपूर्ण जग एक समूह आहे असे मानून व्यापाराच्या माध्यमातून एकमेकांच्या आर्थिक विकासाला, एकमेकांसमोर निर्माण होणाऱ्या संकटांना सामूहिकरित्या तोंड देण्याची भावना निर्माण होते. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्तीच्या काळात महापूर असेल, सुनामी असेल, दुष्काळ असेल, या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देश एकमेकांना आर्थिक मदत करीत असतात. त्याचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा महत्त्व स्पष्ट करणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक प्रश्नांची सोडवणूक. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र जागतिक अर्थव्यवस्थेसमोर जे निर्माण झालेले प्रश्न आहेत, उदाहरणार्थ दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, दहशतवाद, हे जे प्रश्न आहे हे सोडविण्यासाठी मार्गदर्शन करते. आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाल्यामुळे जगातील दारिद्र्य
बेकारी, उपासमार, कुपोषण इत्यादी समस्या सुटण्यास मदत झाली आहे. जगातील विविध देशांमध्ये मुक्त व्यापार व्हावा, सर्वच देशांना व्यापाराचे लाभ मिळावेत यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन करणे हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य हेतू किंवा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करणारा तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यापार वाढीचा अभ्यास. नफा मिळविण्याच्या हेतूने दोन किंवा अधिक व्यक्तीत वस्तू व सेवांची होणारी देवाणघेवाण म्हणजे व्यापार होय. जेव्हा व्यापार हा देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून केला जातो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्याशी संबंधित अनेक समस्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे जागतिक व्यापार कसा चालतो, त्याचे स्वरूप काय आहे, जागतिक व्यापारामध्ये कोणते देश कोणत्या वस्तू व सेवांची आयात निर्यात किती प्रमाणात करतात याची माहिती मिळते. व्यापारामुळे संपूर्ण जगातील लोकांच्या आर्थिक कल्याणात वाढ होत आहे की नाही, व्यापार वाढीत कोणत्या अडचणी आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला महत्त्व आहे. यानंतर चौथा जो मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व सांगणारा तो म्हणजे आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील अनेक देशांचा विकासक्रम बदलला. देशांचा आर्थिक विकास करावयाचा असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्याने शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योगप्रधान अर्थव्यवस्थांकडे वाटचाल सुरू झाली. प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झाला, परंतु सर्व देशांना अनुकूल लाभ झाले नाही. असे असले तरी जागतिक व्यापार वाढीचा लाभ मात्र अनेक देशांना झाला. वेगाने विकसित झालेल्या उद्योगप्रधान अर्थव्यवस्था म्हणजे अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, रशिया, फ्रान्स यासारख्या देशांनी कोणते आर्थिक आणि व्यापारविषयक धोरण राबविले याचा संदर्भ इतर अविकसित आणि विकसनशील देशांना घेणे शक्य झाले. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विविध देशांच्या आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास करते, त्यामुळे या विषयाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. यानंतर जो पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील विविध संकल्पनांची माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत असलेल्या विविध संकल्पना आणि त्या संकल्पनांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक जे प्रश्न निर्माण होतात, ज्या समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी कसा वापर केला जातो याची माहिती मिळते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या काही महत्त्वाच्या संकल्पना म्हणजे व्यापार शर्ती व त्याचे प्रकार, विदेश व्यापार गुणक, विनिमय दर व त्याचे प्रकार, व्यापार तोल व व्यवहार तोल, मुक्त व्यापार व संरक्षित व्यापार, चलनाची परिवर्तनीयता, जकाती व कोटा पद्धती इत्यादींचा अभ्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे करणे शक्य झाले आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व सांगणारा सहावा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य. प्रत्येक देशांचे अर्थव्यवस्थांचे भौगोलिक स्थान, हवामान, नैसर्गिक साधन संपत्ती या आर्थिक विकासाची अवस्था वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या समोरील प्रश्नांचे, समस्यांचे, आव्हानांचे स्वरूप देखील वेगवेगळे आहे.
प्रत्येक देशाला या समस्यांची सोडवणूक स्वबळावर करणे शक्य होत नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता असते. हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून समजते. आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्त संस्था आणि प्रादेशिक विकास संघटनांची स्थापना झालेली दिसून येते. या संस्थांचे कार्य कसे चालते, व्यापार वाढीसाठी त्यांनी काय प्रयत्न केले आहेत, कोणते करार केले आहेत, त्यांचे नियम काय आहे, या सर्वांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे त्याचे अर्थशास्त्रीय अभ्यासात महत्त्वाचे स्थान आहे. उदाहरणार्थ, जगभरातील आंतरराष्ट्रीय व्यापार यावर नियंत्रण ठेवणे, जागतिक व्यापारात वाढ करणे, जागतिक व्यापारामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी 1947 साली गॅट हा करार करण्यात आला होता. त्या गॅट कराराची जागा 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटनेने घेतली. मग आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेने काय कार्य केले, त्याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला करता येतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व सांगणारा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तात्विक विश्लेषण. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होण्याची कारणे, व्यापारात चालना देणारे घटक, धोरणे, आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यपद्धती या संदर्भात अनेक सिद्धांत, तत्वे आणि नियमांची मांडणी केली आहे. यामध्ये ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत, रिकार्डो यांचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत, डॉक्टर मार्शल यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत, याबरोबरच जे.एस. मिल, लॉर्ड केन्स, हेक्टर ओहोलिन, बेला बाल्सा, जगदीश भगवती इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात मौलिक विचार व संकल्पनांची भर घातली आहे. या सर्व संकल्पनांचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात व्यापारविषयक धोरणे निश्चित करण्यासाठी अनेक देशांना होतो. त्यामुळे या अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यानंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करणारा जो पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे व्यापारविषयक करार, नियम व अटींचा अभ्यास. विविध देश आपल्या गरजा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचे करार करीत असतात, नियम व अटी निश्चित करतात. व्यापारविषयक करार, नियम व अटींवर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव पडत असतो. 1947 मध्ये अस्तित्वात आलेल्या गॅट कराराचे रूपांतर 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटनेत झाले. जागतिक व्यापार संघटनेच्या सभासद राष्ट्रांना या संघटनेचे नियम, अटी व करारांचे पालन करणे बंधनकारक आहे. याबरोबरच द्विपक्षीय, बहुपक्षीय व प्रादेशिक पातळीवर स्थापन झालेल्या संघटना, व्यापारी गट यांच्या करारांचे देखील पालन करावे लागते. यामध्ये आपण युरोपीय आर्थिक समुदायामध्ये झालेला मुक्त व्यापार करार, सार्क मध्ये झालेला मुक्त व्यापार करार यांचा येथे आपल्याला उल्लेख करता येतो. या सर्व व्यापारविषयक नियम व अटींचे कोणते संभाव्य परिणाम सभासद देशांच्या अर्थव्यवस्थेवर होतील, जागतिक व्यापारावर कोणते परिणाम होतात, अशा प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. यानंतर 9वा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ व्हावी या हेतूने आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक, ब्रिक्स बँक, सार्क, युरोपीय संघ, आसियान इत्यादी आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवर कार्य करणाऱ्या संघटनांची स्थापना झाली.
या संस्थांचे व संघटनांचे कार्य, भूमिका व माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळते. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय रोखतेचा जो प्रश्न निर्माण झाला व तो दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने SDR तर युरोपीय आर्थिक समुदायाने युरो यासारखे चलन निर्माण केले. याचा अभ्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून करता येतो. तसेच राष्ट्रीय पातळीवर चलन अदलाबदलीचे व्यवहार कसे होतात, प्रादेशिक चलनात व्यापारास परवानगी यासारख्या प्रयत्नांचे परिणाम आणि उपयुक्तता याबाबतचे संशोधन आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित सर्वच घटकांना त्याचा लाभ होतो. यानंतर 10वा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करणारा, तो म्हणजे सामाजिक लाभाचे मूल्यमापन. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक देशांना लाभ मिळतात, परंतु या लाभाचे प्रमाण एकसारखे नाही. या लाभाचे मापन कसे केले जाते याचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र मार्गदर्शकाची भूमिका पार पाडते. निर्यात वृद्धी व आयात पर्यायीकरणाचा मार्ग अवलंबून जास्तीत जास्त परकीय चलन मिळवता येते. ज्या देशाकडे जास्तीत जास्त परकीय चलनाचा साठा असतो तेथील लोकांच्या आर्थिक सामाजिक कल्याणासाठी तो देश विविध योजना कार्यक्रम राबवित असतो. त्यामुळे दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, आर्थिक समानता, प्रादेशिक आर्थिक विषमता कमी होणे शक्य झाले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होणाऱ्या सामाजिक आर्थिक लाभाचे मूल्यमापन देशाच्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलनात्मकरित्या करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. 11वा मुद्दा आपल्याला जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे व्यवहार तोल संतुलनाचा अभ्यास. एका विशिष्ट कालखंडात एखाद्या देशातील नागरिकांनी जगातील अन्य देशातील नागरिकांशी दृश्य व अदृश्य वस्तूंच्या व सेवांच्या स्वरूपात केलेल्या आयात निर्यातीची स्थिती दाखविणारे पत्रक किंवा तक्ता म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल होय. प्रत्येक देशाच्या दृष्टीने व्यवहार तोलाला अतिशय महत्त्व असते. या व्यवहार तोलातील असंतुलन कसे दूर करता येईल, व्यवहार तोलात कोणत्या कारणामुळे तूट निर्माण होते, ही तूट भरून काढण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करता येईल याची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून मिळते. अर्थशास्त्रज्ञ, सरकार, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना त्यावरूनच विविध आर्थिक धोरणांची, नियमांची, करारांची आखणी व अंमलबजावणी करीत असतात. शेवटचा मुद्दा जो आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व सांगणारा, इतर या वरील प्रमुख मुद्द्यांव्यतिरिक्त विदेश व्यापार गुणक, विनिमय दर व त्यांचे प्रकार, परकीय व्यापार धोरण, चलनाची परिवर्तनीयता, आंतरराष्ट्रीय चलन पद्धतीची कार्यपद्धती, व्यापार शर्ती, आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना व दिशा, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यपद्धती, भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय हालचाली इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र बहुमोल मार्गदर्शन करते. निष्कर्ष किंवा सारांश, वरील विश्लेषणावरून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून देशादेशांमध्ये, राष्ट्रांमध्ये ज्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध निर्माण होतात त्या संबंधातून निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील विविध सिद्धांत, नियम आणि संकल्पनांचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्य आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करते. म्हणून या अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अर्थशास्त्रीय विश्लेषणात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे
हे स्पष्ट होते. धन्यवाद. या आजच्या लेक्चरवर आपण जो मुद्दा अभ्यासला तो म्हणजे कोणता? आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व. यावर एक प्रश्न तयार होतो, तो म्हणजे दीर्घ उत्तरी. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. धन्यवाद.